हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तलाठी भरती 1809 पदांकरिता पार पडत आहे आणि या तलाठी भरतीकरता उपयुक्त असणारा प्रश्नसंच तिसरा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या अगोदर 2 प्रश्नसंच पाहिलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही पाहायला विसरू नका. त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूया. जिल्हा निवड समिती नाशिक तलाठी भरती सप्टेंबर 2015. प्रश्न पहिला, खालील पर्यायापैकी स्वरांच्या प्रकारानुसार योग्य उत्तर लिहा. विजातीय स्वर विजातीय स्वर ए पर्याय बरोबर आहे. अ अधिक रू. खालील अक्षरांची ओळख सांगा. क्ष, ज्ञ, जोडाक्षरे. त्यानंतर खालील व्यंजनांच्या प्रकारानुसार अक्षरे ओळखा. कठोर व मृदू व्यंजन. तिसऱ्या पर्यायाचं उत्तर ए बरोबर आहे. ग, घ आणि त. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण. रिकाम्या जागा भरा. प अधिक टिंबटिंब बरोबर प्रू. या ठिकाणी पाचवा ए रू. संधी सोडवा. वृक्षोदार्य म्हणजेच या ठिकाणी संधीचा विग्रह येईल वृक्ष अधिक औदार्य. ए. खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द ओळखा. मुनिच्छा. य व र या अक्षराबद्दल अनुक्रमे ई उ रू आल्यास काय होईल? संप्रसारण. जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी येतात त्यांना आपण सर्वनाम असे म्हणतो. म्हणजेच नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनामे असं आपण म्हणतो. हे सर्वांना परिचितच आहे. खालील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा. डी अथवा. 2 वाक्यांना जोडणारे जो शब्द असतो त्यांना आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. सामान्य नामे व विशेष नामे यांना काय म्हणतात? तर यांना धार्मिक वाचक सर्वनाम असे म्हणतात आपण. गोपी या शब्दाचे लिंग बदला. गोप. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? बी अश्रू. खालील शब्दामधून प्रत्यययुक्त शब्द ओळखा. फुलाहून. दार तो फूल. सी उत्तर बरोबर येईल. फुलाहून. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? ए तो, हा, जो. खालीलपैकी विधिविशेषण गटात न बसणारा शब्द ओळखा. 16 डी उद्या. शब्दांच्या उदाहरणावरून क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखा. नित्य, सदा, सर्वदा, दिवसभर. बी सातत्यदर्शक. परिणामवाचक शब्दयोगी अव्ययात टिंबटिंब हे अव्यय येते. सी भर. खालील शब्दावरून उभयान्वयी अव्ययांचा प्रकार ओळखा. पण, परंतु, परी, बाकी, तरी. न्यूनत्व बोधक. खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. ए म्हणजे. एक उद्गार म्हणजे एक टिंबटिंब वाक्य असते. सी स्वतंत्र वाक्य असते. खालील वाक्यातील उपपदार्थ सांगा. संत मेणाहून मऊ असतात. 22 बी तुलना. कर्मणी प्रयोगात कर्म हा टिंबटिंब आहे. बी धातुरूपेश. द्वंद्व समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात? सी आणि व अथवा. उपसर्ग घटित शब्द ओळखा. ए विशेष. यानंतर इंग्रजी प्रश्न पाहणार आहोत. ही ट्राईड एव्हरी प्लॅन, चेंज इट इनटू निगेटिव्ह. सी उत्तर बरोबर आहे. ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड. Which of the following sentence is grammatically correct? 27 D. I have to stay in home to look after our baby. Choose the grammatically correct sentence. 28 A. The first 2 chapters of the novel are rather dull. 29. Read the following sentence to find out if there is any grammatical error in it. If there is any error, it will be only in one part of the sentence. The alphabet of that part is your answer. My uncle A is B and union leader C. No error. D. 29 C and union leader. Read the following sentence to find out if there is any grammatical error in it. If there is any error, it will be only in one part of the sentence. The alphabet of that part is your answer. Please kindly A. Make room. B. For waiting friends. C. No error. D. 30 A. Please kindly. Correct the following sentence using appropriate word in place of the underlined word.
Some birds leave their abodes in winter. 31b. There. Correct the following sentence using appropriate word in place of underlined word. The winter will be warmy. 32c. Warm. Which of the following sentence is correct? First sentence, each of these boys plays games. A. B. The boy who does best he will get prize. 33a. Only A sentence is correct. Which of the following underlined letters should be capital in the following sentence? Rabindranath Tagore, Gitanjali is a masterpiece in literature. 34b. R, T and G. The dog is sleeping under a bush. 35d. Preposition under. Bahuddin welcomed his guest. Identify the part of speech of the underlined words in the same order. Welcomed his guest, underlined word. 36b. Verb, adjective, noun. Identify the sentence in which board is used as a verb. 37a. Any the pleasure trip starts the moment you board the toy train. Mumbai is the capital city of Maharashtra. What kind of nouns are the underlined words? 38d. Proper noun. Proper noun. Mumbai and Maharashtra underlined word आहेत. The plural of thief is thieves. Thieves. 39c. thieves हे पहिलंच उत्तर आपलं बरोबर आहे. 40. The feminine gender of horse is mare. A. Identify the gender parents. 41c. Common gender. Fill in the blank by choosing the correct article. He was dash dash first man to arrive. 42c. The. Fill in the blank with appropriate article from the options given below. What dash dash unlucky man he is. 43b. And it rained every morning in the past. The tense form in the above sentence expresses. 44d. A recurrent action in the past. The school bus dash dash 1 hour late yesterday. Fill in the blank with a suitable verb from form. 45c. Arrived. Identify the tense. She was grinding wheat into flour. 46b. Past continuous tense. Which of the following sentence was written in present perfect continuous tense? 47a. I have been swimming at all these places. Choose the correct indirect speech of the following sentence. The girl said to her friend, please lend me this book. 48c. The girl requested her friend to lend her that book. Choose the correct alternative. Adulteration means. 49c. Making impure. Choose the correct antonym of the abortive. 50c. Successful. आता यानंतर गणित विषयक प्रश्न. समान संबंध असलेले पद ओळखा. जसे 14ला 35 तसे 24ला काय? तर या ठिकाणी 51 डी उत्तर म्हणजे 60 येईल. 14 दुने 28 अधिक 7 म्हणजे 14च्या निम्मे असे 35. तसे 24 दुने 48. 24ची दुप्पट करा आणि 24ची निमपट असेल 12 आणि 48 आणि 12 येतील 60. एका परीक्षेत 40% विद्यार्थी गणितामध्ये तर 65% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले. 20% विद्यार्थी या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर या दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण किती? 52c. 15%. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? 53d. 4. विजोड पद ओळखा. प्रमाण अभिनंदन, नमन, वंदन. बी. अभिनंदन. संख्यामधील विजोड पद ओळखा. 262, 176, 812, 736, 524, 104. बी. 262. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. चोर, टोळी, खेळाडू, संघ. 56b. 57. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. AZY CXW तर EVU प्रश्नचिन्ह सी उत्तर येईल GTS.
संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 2, 6, 12, 20, 30, 42. प्रश्नचिन्ह उत्तर येईल सी 56. खालील मालिकेत काही अक्षरे गाळलेली आहेत. दिलेल्या पर्यायातून अक्षराचा कोणता गट गाळलेल्या जागी येऊ शकतो ते ठरवा. बी वाय एक्स एक्स. मोहन एका रस्त्याने दक्षिणेकडे जात आहे. प्रथम त्याच्या डाव्या हाताला एक आंब्याचे झाड लागते. 10 पावले पुढे गेल्यावर त्याच्या उजव्या हाताला एक चिंचेचे झाड लागते. तर चिंचेचे झाड आंब्याच्या झाडाच्या कोणत्या दिशेला आहे? सी नैऋत्य. रवी आपल्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झालेला आहे. तर बहिणीचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? 61 डी शुक्रवार. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले. तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? 62 ए आंबा. 100 अधिक 100 भागिले 100 बरोबर प्रश्नचिन्ह ए 101. अगोदर या ठिकाणी भागाकार होईल पहा, कारण ज्यावेळेस एकापेक्षा जास्त गणितीय क्रिया एकत्र असतात त्यावेळेस आपण सुरुवातीला भागाकार करतो, नंतर गुणाकार करतो आणि नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी. 100 भागिले 100 1 येईल आणि 100 अधिक 1 101. पर्याय क्रमांक 1 असा असेल. काल पाऊस पडत होता, आज रविवार आहे. ही 2 विधाने सत्य असतील तर पुढीलपैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील? बी शनिवारी पाऊस पडला. टीचिंग या शब्दांतील अक्षराची जुळवाजुळव करून चिटिंग हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार ग्रेडियंट शब्दातील अक्षराची मांडणी केल्यास कोणता शब्द तयार होईल? ए डिरॅजंट. खालील आकृतीत एकूण चौरस किती? सी 30. खालील समीकरणात 3 मोकळ्या जागी प्रश्नचिन्ह असून एकच संख्या 3 ठिकाणी चालू शकते, तर ती संख्या कोणती? 72 वजा प्रश्नचिन्ह बरोबर प्रश्नचिन्ह अधिक 15. तर या ठिकाणी 67 बी हे उत्तर येईल. 19 तुम्ही पाहू शकता. 72 वजा 19 म्हणजे 72 मधनं 38 गेले, उरतील 34 आणि मग 15 अधिक 19 34 होतील. जर अधिक म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागिले म्हणजे बेरीज करणे असा संकेत असेल तर पुढील पदावल्याची किंमत किती होईल? 5 वजा 5 अधिक 5 भागिले 5 गुणिले 5 बरोबर डी 21. एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने परिचय करून देताना राहिलेल्या सर्व खेळाडूंशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? 36 हस्तांदोलने होतील. तर लक्षात ठेवा या ठिकाणी n वजा 1 भागिले 2 या सूत्रानुसार याचं उत्तर येतं. n म्हणजे 9 खेळाडू असल्यामुळे आणि 9 वजा 1 म्हणजे 8 म्हणजे 9 गुणिले 8 भागिले 2 9 8 72 भागिले 2 म्हणजे 36 उत्तर येईल. एका परीक्षेत ABCD आणि ई यापैकी एक श्रेणी विद्यार्थ्यांना दिली जाते. 30% मुलांना ए व बी यापैकी एक श्रेणी मिळाली. 50% मुलांना सी व डी यापैकी एक श्रेणी मिळाली. तर किती विद्यार्थ्यांना ई श्रेणी मिळाली? विधाने पहिला 72 विद्यार्थ्यांना ए किंवा बी श्रेणी मिळाली. दुसरं विधान आहे त्या वर्गात एकूण 240 विद्यार्थी होते. ए उत्तर बरोबर. विधान 1 किंवा 2 यापैकी कोणते एक विधान पुरेसे आहे? जर 2A बरोबर 5B बरोबर 3C असेल आणि ए इज ग्रेटर दॅन 0 असेल तर ए बी सी यांच्या किमतीनुसार उतरती मांडणी कोणती? डी ACB. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 37 17 तर 365 प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी 72चं उत्तर येईल सी 1. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषचे वय किती? बी उत्तर येईल 40. खालीलपैकी कोणते वर्ष लीप नाही? सी 1900. कारण आपल्याला माहीत आहे 2 शून्य असल्यास आपण 400ने भागतो. 400ने 1600ला भाग जातो पण 1900ला भाग जात नाही आणि उरलेले 1720 आणि 1992ला 4ने भाग जातो. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. XVSO. या ठिकाणी 75चं उत्तर येईल सी जे. अशा पद्धतीने गणिताचे प्रश्न झालेले आहेत. या गणिताच्या प्रश्नाविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका. शंकराचार्यांनी खालीलपैकी कोठे मठाची स्थापना केली नाही? बी अमरावती. कोणार्क येथील सूर्यमंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? 77 ए नागर शैली. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? 78 सी सिकंदर लोधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी अयोग्य विधान निवडा. जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये महू येथे झाला. आंबेडकरांनी MA व PhD कोलंबिया विद्यापीठातून केले. वरीलपैकी दोन्ही अयोग्य
आणि ड 1924 साली मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. 79चं उत्तर येईल सी फक्त क. वरीलपैकी दोन्ही विधाने अयोग्य आहेत. संत गाडगेबाबा खालीलपैकी योग्य विधान ओळखा. म्हणजे संत गाडगे महाराजांचा संबंध आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1876 मध्ये शेंडगाव येथे झाला. बी मूर्तिजापूर येथे गाडगे महाराजांनी गोरक्षण संस्था उभारली. त्यांनी लेखणीतून लोकजागृतीचा मार्ग अवलंबला. आणि डी फक्त ए आणि बी बरोबर. तर 80चं उत्तर येईल डी फक्त ए आणि बी बरोबर. खालीलपैकी कोणत्या देशातून विषुववृत्त जाते? ब्राझील, भारत, अमेरिका, जपान. तर या 81चं उत्तर येईल बी कोलंबिया, केनिया, इंडोनेशिया. वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा. 82 सी कोची, कलकत्ता, पाटणा, दिल्ली. खालील पिके व संबंधित राज्य यांच्या योग्य जोड्या जुळवा. 83 बी उत्तर येईल म्हणजे तांदूळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू. मका उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब. ऊस उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार. सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? प्रस्तरभंग. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? नाशिक. लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? सी 552. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? बी 368. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण लागतात? सी 25 वर्ष. योग्य जोड्या जुळवा. या ठिकाणी भाग 1 89 आहे पहा. भाग 1 केंद्र आणि प्रदेश. भाग 3 साठी येईल मूलभूत हक्क. भाग 9 साठी सुद्धा येणार आहे पंचायत राज. आणि भाग 2 साठी येणार आहे नागरिकत्व. ई गव्हर्नन्स राबवण्यात देशात खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? महाराष्ट्र. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक किती आहे? 0.572. सरकारच्या कर्ज निर्माण करणारी डेबिट क्रिएटिंग रेसिप्ट्स जमा म्हणजेच टिंबटिंब. 92 बी राजकोषीय तूट होय. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंबटिंब रोजी अस्तित्वात आला. ए 2 फेब्रुवारी 2006. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे ब्रिक्सचे सदस्य नाही? 94 ए ब्रिटन. जलप्रदूषण रोखण्याकरता खालीलपैकी कोणता उपाय उपयोगी ठरेल? 95 ए. 2, 3 आणि 4. रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खताचा वापर करणे. घातक कीटकनाशकांचा वापर टाळणे. औद्योगिक पाणी नद्यामध्ये शुद्ध करून सोडणे. त्वचेचा कॅन्सर तसेच जनुकातील बदल उद्भवण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत आहे? ओझोनचे कमी प्रमाण. दीपन इल्युमिनेशन याचे SI पद्धतीतील एकक कोणते? मीटर, कॅन्डेला किंवा लक्स आपण म्हणतो. मानवी संतुलित आहार म्हणजेच या ठिकाणी 98 डी वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य. 99 लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य गॅस हा टिंबटिंब असतो. डी कार्बन डायऑक्साईड. आणि 100वा प्रश्न आहे IRS भारतीय दूरसंवेदन उपग्रहाद्वारे फक्त 1, 2 आणि 4 नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध घेता येतो. हवामानाचा अंदाज वर्तवता येतो. नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना मिळते. अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नाशिक जिल्हा निवड समितीमार्फत जी सप्टेंबरमध्ये 2015 तलाठी भरती प्रक्रिया राबवली होती ही प्रश्नपत्रिका पाहिली. लक्षात ठेवा मित्रांनो आपण सर्व जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि यातील बहुतांश प्रश्न हे तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. याचा फायदा नक्कीच तुम्हाला येत्या तलाठी भरतीमध्ये होईल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीने ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.